चला एक मोठी बातमी येते। मुंबईतून मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। ठाणे रेल्वे स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याचं कळतंय। कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल रखडल्या आहेत आणि ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झालेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, कधीपासून हा खोळंबा झालाय आणि आणखी किती वेळ लागणार? आपण जर बघितलं तर ठाणे आणि कळवा या स्थानकाच्या दरम्यान ही सिग्नल यंत्रणा बिघाड झाल्याचं त्यामध्ये पाहायला मिळते आणि सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने ऐन प्रवासाच्या वेळेला, गर्दीच्या वेळेला प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे तब्बल 25 ते 30 मिनिटं सेंट्रल रेल्वेची, मध्य रेल्वेची अप आणि डाऊन दिशेची वाहतूक ही खोळंबीत झालेली आहे। त्यामध्ये उशीर हा होत असल्याचं पाहायला मिळते। कल्याण प्लॅटफॉर्मवरती वाहतूक कोंडी, ज्या ट्रेन्स होत्या त्याही थांबलेल्या आहेत असं पाहायला मिळतंय। त्यामुळे लवकरात लवकर हा तांत्रिक बिघाड नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू असल्याचं म्हटलं जातंय। सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। ठाणे स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे। कल्याणहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल त्यामुळे रखडलेल्या आहेत आणि ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत।